नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाडेकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज पोलीस भरती सराव पेपर 3 झाला आणि त्यामधील भाग 3 जो गणिताचा होता त्यामधील बरेच गणिते विद्यार्थ्याला कठीण गेली आणि बऱ्याच जणांचे फोन आले की या प्रश्नाचं उत्तर काय। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये गणित विषयासंदर्भातील पूर्ण अनालिसिस आपण पाहूया। मित्रांनो, माझे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर वाडेकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राइब करा। पहा, 49वा प्रश्न होता की 1 ते 10 मधील मूळ संख्याची सरासरी किती। आता मूळ संख्या 1 ते 10 मध्ये किती आहेत ते पाहूया। तर मित्रांनो, 1 ते 10 मधील मूळ संख्याची सरासरी जी आहे ती काढायची होती, परंतु आपल्याला 1 ते 10 मधील मूळ संख्या कोणत्या हे पाहणं गरजेचं आहे। तर एकूण मूळ संख्या 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 याची सरासरी काढायची। म्हणजे याची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज। 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 म्हणजे याची बेरीज होईल 5 आणि 7 12, 15 आणि किती 17। 17 बेरीज झाल्यानंतर त्याला आपल्याला एकूण संख्या किती होते 4। तर याचं उत्तर येईल ते मित्रांनो 4.25। 4.25 म्हणजेच यात पर्याय क्रमांक 1। 50वं गणित पाहूया आपण मित्रांनो। 50व्या गणितात आपण काय केलंय की 40 गुणिला 10 भागिला 5 अधिक 17। पहा, 40 10 भागिला 5 म्हणजेच किती मित्रांनो 2 अधिक 17 म्हणजे 40 दुनी 80 अधिक 17 म्हणजेच इथं उत्तर येईल मित्रांनो 97। ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतर पायथागोरसचे त्रिकूट नाही, कोणते नाही ते सांगायचं आहे आपल्याला। तर पहा, पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये आपण लक्षात ठेवायचं की सर्वात मोठी बाजू जी असते तो कर्ण असतो। मग तिथे आपण पाहायचंय की 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9 म्हणजे 16 9 25 आणि कर्ण 25 हे दोन्ही जर बाजू समान येत असेल तर हे त्रिकूट आहे। त्यानंतर इथे सुद्धा पहा, 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81 आणि 40चा वर्ग 1600 आणि 41चा वर्ग 1681 होतो। म्हणजे जिथे पहा 1681 आणि 1681। त्याचप्रमाणे 9 12 15 हे सुद्धा पाहूया आपण। 9 12 15 मध्ये इथे पहा 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144 आणि 15चा वर्ग 225। 81 44 144 किती झाले 225 आणि या बाजूला सुद्धा 225 होतील। म्हणजे या उदाहरणात 1 2 आणि 3 हे तीनही पर्याय हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। म्हणजे चौथा पर्याय हा पायथागोरसचा त्रिकूट नाही। त्यानंतर 52 उदाहरण पहा, एका वर्तुळाची त्रिज्या ही 7.5 सेंटीमीटर आहे, तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती आहे। पहा, आता या गणितात काय करावं लागेल आपल्याला की एका वर्तुळाची त्रिज्या 7.5 सेंटीमीटर आहे, तर सर्वात मोठी जीवा कोणती। तर सर्वात मोठी जीवा जी राहते ते म्हणजे वर्तुळात व्यास। आता त्रिज्येच्या दुप्पट, आता त्रिज्या जर 7.5 असेल तर त्रिज्याच्या दुप्पट काय असतो व्यास। म्हणजे व्यास किती असेल 15 सेंटीमीटर। म्हणजे याचं उत्तर कोणतं येईल 15। आता 53वं उदाहरण पाहूया मित्रांनो। एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले तर 50 उरतात, तर ती संख्या कोणती। तर मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं पहा, एका संख्येच्या 50% मधून म्हणजे एक संख्या आहे x, त्याची 50% किती होईल, त्याच्यातून 50 वजा केले तर 50 उरतात। म्हणजे जिथे काय होईल s गुणिला 50 भागिला 100 बरोबर हे 50 इकडे गेल्यावर 50 आणि 50 100 होतील। म्हणजेच x बरोबर 100 आणि हे या बाजूला गेले तर हे व्यस्त होईल 100 भागिला 50 म्हणजे 50 एका 50, 50 दुनी 100 म्हणजेच इथे x बरोबर 100 गुणिला 2 म्हणजेच किती 200 उत्तर येईल। आपल्याला इथे पर्यायातून सुद्धा उत्तर शोधता येईल मित्रांनो की 200 चे 50% म्हणजे किती तर 100, 50% म्हणजे हाफ, त्याच्यातून 50 गेले तर किती उरायले 50।
अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. 54 उदाहरण पहा मित्रांनो. 7 चा घात m वजा 5, 343 चा घात 2, तर m बरोबर किती? आता 7 चा घात m वजा 5 बरोबर 343 चा घात 2. आता हे 7च्या स्वरूपात ही संख्या लिहावी लागेल आपल्याला. म्हणजेच 7 चा घात m वजा 5 बरोबर इथे 7 चा घन लिहावा लागेल. 7 चा घन किती? 343. असं लिहिता येईल. 7 चा घात 3. आता पहा इथे 7m वजा 5 आणि इथे 7 चा घात 6 होईल. आता इथे पाया काय होईल? सेम. म्हणजेच घातांक दोन्ही इक्वल राहतील, बरोबर राहतील. म्हणजे m चा घात 6 ही इकडे गेल्यावर काय होईल? बेरीज. म्हणजेच m बरोबर 11. म्हणजेच या m ची किंमत किती निघेल मित्रांनो? तर 11 निघेल. m ची किंमत 11. म्हणजे इथे 11 येईल. उदाहरण क्रमांक 55 पहा. 5/7 च्या 2/3 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 1/2 येईल? आता हे गणित सोडवताना पहा मित्रांनो. पहा 5/7 5/7 च्या म्हणजे गुणाकार. 2/3 मध्ये किती मिळवल्यास म्हणजे x मिळवल्यास किती बेरीज किती येईल? 1/2. आता पहा 5 दुनी 10 7 त्रिक 21 अधिक x बरोबर 1/2. म्हणजे x बरोबर 1/2 ही डाव्या बाजूची संख्या उजव्या बाजूला गेली तर वजा होईल. म्हणजे 10/21 उत्तर येईल. म्हणजे x बरोबर इथे उत्तर पहा 21 1 21 आणि बेद आहे 20. 21 वजा 20 आणि 21 दुनी 42. म्हणजे याचं उत्तर येईल. पहा 21 मधून 20 गेले 1/42. इथे प्रिंट मिस्टेक झाली होती मित्रांनो. 1/42 उत्तर हे आपलं अपेक्षित होतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. च्या म्हणलं की गुणाकार करायचा. 5/7 च्या 2/3 मध्ये किती मिळवल्यास च्या म्हणजे गुणाकार आणि इथे x किंमत ठेवून द्यायची. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. पहा मित्रांनो 56 गणित. 217/7 म्हणजे 31 तर 2.17 भागीला 0.0007 बरोबर किती? आता पहा 2.17 भागीला 0.007 म्हणजेच किती? आता उत्तर येणार 31च येईल. पण ते कशा पद्धतीने येईल लक्षात ठेवा. आता पहा इथे हे 2 पॉइंट आणि इथे 4 पॉइंट आहेत. आपल्याला हे 4 पॉइंट पाहिजे नाही. हे 4 पॉइंट पाहिजे नाही. जर पहा गणित कसं करायचं. 2.17 जर हे पॉइंट इथे घेतला, पॉइंट हे 4 पॉइंट नाही इथं आणला म्हणजे 7च्या नंतर आणला. 7च्या नंतर म्हणजे आपण गृहीत धरत नाही. परंतु त्याच वेळेस हे 4 पॉइंट वरी काय करावं लागेल आपल्याला की इकडे आणावं लागेल. म्हणजेच काय येईल तर पहा 1 2 3 4 4 संख्या. पहा आता 7 1 7 आणि 7ला जर 7 जर 217 भागितला तर 31 उत्तर येते. म्हणजेच किती येईल उत्तर? 3100. हे लक्षात ठेवा. हे पॉइंट 4 आपण काढले म्हणजेच इकडे 4 पॉइंट घर इकडे येतील. पहा 4 पॉइंट नाही इकडे घर आले की नाही. 1 2 3 4 इथं आला. तर अशा पद्धतीने भागाकार केला तर आपल्याला सोप्या पद्धतीने गणित सहज येऊन जाईल. त्याच्यानंतर 58 गणित पहा. 30 मजूर 60 दिवसात 30 खंदक खोदतात तर 20 मजुरांना 15 खंदक खोदण्यास किती दिवस लागतील? पहा याच्यासाठी अतिशय सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. m d आणि इथे वर्क डबल इथे m d वर्क. आता पहा मजूर किती होते पहिल्या कंडिशन मध्ये मजूर होते 30. नंतर किती दिवस 60 आणि खंदक किती खोदले 30. दुसऱ्या गणितात पाहूया आपण.
मजूर किती होते 20 आणि दिवस दिवस काढायचे आहेत आणि खंदक किती खोदले 15. मग हे गणित सोडवायचं कसं तर पहा 30 गुणिला 60 या दोघाचा काय होईल गुणाकार गुणिला 15 बरोबर इथे पहा 20 गुणिला x गुणिला 30 म्हणजेच x बरोबर 30 गुणिला 60 गुणिला 15 भागीला इथे किती 20 गुणिला 30 म्हणजे 30 कॅन्सल 20 एक 20 20 त्रिक 60 इथे उरले 3 गुणिला 15 म्हणजेच किती 45. अशा पद्धतीने उत्तर आपल्याला मिळेल मित्रांनो. 59व उदाहरण पाहूया मित्रांनो. 13 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती. आता घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय असते ते पाहूया. तर मित्रांनो घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला बाजूचा वर्ग. आता पहा इथे 6 बाजूचा वर्ग किती बाजू किती आहे तर 13चा वर्ग म्हणजेच 6 गुणिला 13चा वर्ग होतो 169 आणि जर आपण 6 न जर 169 ला जर गुणलं तर 96 54 उरले 5 6 6 36 36 आणि 5 41 उरले 4 6 1 6 6 4 10 म्हणजेच घन सेंटीमीटर. पहा 1014 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 13 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे जे सूत्र आहे त्या सूत्रात आपल्याला गणित टाकून हे सोडवता येईल. 60 नंबरचं उदाहरण पहा. एका वस्तूची किंमत 20% कमी झाल्याने ती वस्तू आता 40 रुपयाला मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. तर पहा वस्तूची किंमत किती टक्क्याने कमी झाली 20%. पहा 100 रुपयाची वस्तू 20% कमी झाली म्हणजे 80 रुपयाला भेटेल. 80% जी जेव्हा किंमत होते तेव्हा ती कितीला मिळते 40 रुपयाला. तर 100% च्या वेळेस ती वस्तू किती रुपयाला मिळेल. पहा एक वस्तू 20% कमी झाली म्हणजेच 100तून 100% होती त्यातून 20% कमी झाले 80% तेव्हा ती वस्तू मिळाली 40 रुपयाला. तर 100% ती वस्तू कितीला मिळेल तर पहा इथे तिरपा गुणाकार करा म्हणजेच 80 गुणिला x बरोबर 40 गुणिला 100 आणि x बरोबर 40 गुणिला 100 भागिला 80. 40 एक 40 40 दोन्ही 80 आणि बे एक बे आणि इथे 50 न भाग जाते म्हणजेच ती वस्तू कितीला भेटेल मित्रांनो तर 50 रुपयाला. त्या वस्तूची मूळची किंमत किती होती तर 50 रुपये. 61 नंबर उदाहरण पहा मित्रांनो. ए बरोबर 63 आहे बी बरोबर 18 आहे तर वर्गमुळात ए अधिक बी चा वर्ग किती. तर पहा इथे किंमत टाकूया आपण. आता ए ची व्हॅल्यू किती आहे तर 63 बी ची व्हॅल्यू 18 त्याचा वर्ग. ठीक आहे. आता पहा इथे वर्गमुळात 81 त्याचा वर्ग. आता करणीचा एक नियम आहे की वर्गमूळ आणि हे वर्ग हे नेहमी कॅन्सल करता येते म्हणजे जिथं काय होईल 81 किती उत्तर येईल तर 81. हे वर्गमूळ आणि हे वर्ग हे कॅन्सल होत असतात. 62 नंबरचं उदाहरण पहा मित्रांनो. दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले तेव्हा 20% नफा झाला तर कपाटाची खरेदीची किंमत किती. मित्रांनो काही गणिते नफा आणि तोटावरचे हे सूत्र न वापरता हे आपल्याला करता आले पाहिजे आणि सोप्या पद्धतीने करता आले पाहिजे. कारण प्रत्येकच वेळेस जर सूत्राचा उपयोग जर केला तर इथे आपल्याला वेळ पुरणार नाही. त्यामुळे पहा एक कपाट 1200 रुपयाला विकले म्हणजे विक्री किंमत 1200 रुपये तेव्हा 20% नफा झाला म्हणजे खरेदीची किंमत काढायची आपल्याला. तर पहा वस्तू होती 100 रुपयाची ती 20% विकली 20% नफ्याने विकली म्हणजे 120 रुपयाला विकली. 120 रुपयाला विकली तेव्हा 1200 रुपये किंमत होती. तर 100 रुपयाला जेव्हा वस्तू असेल 100% असेल
तेव्हा ती वस्तू किती रुपयाला असेल? 120 रुपयाला ती 20% नफ्याने विकली तर ते 1200 रुपये होतात, तर 100% किती? करा तिरपा गुणाकार. म्हणजे 120 गुणिला x आणि 100 गुणिला 1200, म्हणजेच x बरोबर 100 गुणिला 1200 भागीला 120. म्हणजेच इथे 0 0 कटले आणि 12 1 12, 12 आहे 120. म्हणजेच इथे 10 गुणिला 100 म्हणजे किती? 1000 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत असेल. 63 गणित पहा. वेदिकाने एक घड्याळ 720 रुपयाला विकले तेव्हा तिला 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यासाठी घड्याळ किती रुपयाला विकावे लागेल? जे नफा तोटा किंवा मग खरेदी किंमत विक्री किंमत हे सूत्र न वापरता आपण हे कसे सोडवता येईल पहा. 10% नफा तोटा झाला, 10% तोटा म्हणजेच 90 रुपये. 90% 90% तर 90% म्हणजे 720 रुपये. 90% म्हणजे 720 रुपये. तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? मग इथे आपल्याला गुणाकार करताना पहा, तिरपा गुणाकार 90 गुणिला x बरोबर 100 गुणिला 720, म्हणजे x बरोबर 100 गुणिला 720 भागीला 90. इथे गुणाकार करताना पहा, 9 1 9 9 9 8 72 आणि इथे 8 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 800. ही झाली तुमची किंमत कोणती? 10% तोटा झाला, म्हणजे इथं खरेदी कितीला असेल? तर 800 रुपयाला. आता पहा 90%, पहिले लक्षात द्या 10% तोटा झाला म्हणजे 90%. 90% जेव्हा विक्री आपण विकले तेव्हा किती होते? 720 रुपयाला विकली. 10% तोट्यानं आपण किती? 720 रुपयाला विकली. तर 100% साठी किती? तर ते घड्याळाची किंमत किती येईल? 800 रुपये येईल. आणि 800चे 20%, 800चे 20% किती व्हायले? तर 160. म्हणजे मूळ किंमत जी होती ती खरेदी किंमत ती कितीची होती? तर 800 अधिक 160 म्हणजे 960 रुपये. 64 गणित पहा मित्रांनो. एका परीक्षेत 40% मुले इंग्रजीत नापास होतात, 20% मुले गणितात नापास होतात, 10% मुले दोन्ही विषयात नापास होतात, तर परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के मुले पास झाली? अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. पहा, असे प्रश्न आपल्याला बोनस गुण देणारे राहतात, त्यामुळे असे प्रश्न आपण फास्टली सोडवायचे असतात. पहा आता, हे इंग्रजी आणि हे गणित, ठीक आहे. दोन्ही विषयात किती टक्के नापास होतात? 10%. दोन्ही विषयात 10% आणि इंग्रजीत 40%. म्हणजे पहा, इंग्रजीत 40% झाले का? पहा, याची बेरीज 40 आली पाहिजे. इंग्रजीत 40% आणि गणितात 20%, म्हणजे 10 ऑलरेडी आहे 10, कारण दोन्ही विषयात किती आहे? 10. आता पहा, हे गणितात 20% झाले, इंग्रजीत 40% झाले आणि दोन्ही विषयात 10% झाले. करा याची बेरीज किती होते? 30 आणि 10 40 आणि 10 50. 50% मुले नापास झाले, म्हणजे पास किती झाली असेल? 50%. उत्तर पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपल्याला फास्टली गणित आले पाहिजे. त्यानंतर 65 नंबर गणित पहा. 5 क्रमागत सम संख्याची सरासरी 32 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती? अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो पहा, हे गणित कसं सोडवता येईल की सरासरी 5 समसंख्याची सरासरी किती आहे? 32. 5 समसंख्या. आता 5 समसंख्या म्हणजे इकडे 2 संख्या येईल आणि इकडे 2 संख्या येतील, म्हणजे इथं 30 28 आणि इथं 34 आणि 36. पहा, 5 समसंख्या, त्याची सरासरी किती आहे? 32. जी विचारली ती मध्यभागी ठेवायची. आता इकडे 2 इकडे 2, कारण 5 1 2 3 4 5 अशा 5 समसंख्या इथे आहेत. म्हणून इथे पहा काय म्हणते? सर्वात लहान संख्या कोणती? तर 28. सर्वात लहान संख्या कोणती? 28 असेल. 66 नंबर उदाहरण पहा मित्रांनो. 20 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात किती? 43 30 25, तर ते 42
3058 पर्यंत क्रमांक आहे तर पुढक्यातील एकूण रक्कम किती? पहा, शेवटचे दोन अंक लक्षात घ्या, 25 आणि 58. आता 25 नंबर पासून तर 28 नंबर पर्यंत क्रमाने नोटा आहेत 20 रुपयाच्या. आता मला एक सांगा की 25 ते 28 या दरम्यान किती नोटा असतील? तर पहा, 58 वजा 25 म्हणजेच इथे उत्तर यायला 8तून 5 गेले 3 राहिले, 5तून 2 गेले 3 राहिले, 33 संख्या. आता 33 तर आहे, परंतु लक्षात घ्या की इथे 25 पासून 58 नंबरची नोट मोजावी लागेल मित्रांनो. म्हणजेच इथे एक जास्त. तुम्ही एक पहा, जनरली उदाहरण 25 ते 30 जर नोटा असेल, 25 पासून 25, 26, 27, 28, 29, 30 अशा जर नोटा असतील तर इथे 6 नोटा व्हायला. पण वजाबाकी करताना आपण 30 वजा 25 म्हणजे 5 धरतो. तसंच इथे पहा, 58 मधून 25 गेले 33 राहिले आणि प्लस 1 म्हणजेच किती झाले? 34 नोटा झाल्या. आणि 34 20 रुपयाच्या नोटा होत्या. 20 रुपयाच्या नोटा म्हणल्यावर किती झाल्या? 34 नोटाची व्हॅल्यू 34 दुनी 68, 680 रुपये. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूया 67 नंबरचं उदाहरण. पहा, एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? पहा, एका चौरसाची बाजू किती टक्क्याने वाढवली? 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? पहा, चौरसाची बाजू आपण 10 घेऊया, ठीक आहे. आता याचं क्षेत्रफळ किती व्हायला? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ काय व्हायला? 100. आता 10%ने बाजू वाढली. 10चे 10% किती व्हायले? 1. म्हणजे ही संख्या किती व्हायली? 11. बाजू होईल 11. आता याचं क्षेत्रफळ पाहूया आपण, 121. पहा, 10चे 10% 1 म्हणजे मूळची जी बाजू होती ती 10 आणि त्यात 1 वाढवला 11. 11चा वर्ग किती झाला? 121. म्हणजेच किती टक्क्याने क्षेत्रफळ वाढला? 100 मूळ किंमत होती, 121 झाली. म्हणजेच 21% काय वाढले? क्षेत्रफळ वाढलंय. 68 नंबरचं उदाहरण पहा, समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र पहा, वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. आता बाजू किती दिलेली आहे समभुज त्रिकोणाची? 8 सेमी. किंमत टाकूया, बाजू 8 सेमी, 8चा वर्ग. इथे पहा, वर्गमुळात 3, 8चा वर्ग 64, 4 1 4 आणि ते 16 येईल. म्हणजेच इथे उत्तर येईल आपलं 16 वर्गमुळात 3 आणि पर्याय क्रमांक उत्तर येईल 4 नंबरचा. फक्त सूत्र माहित पाहिजेत. समभुज त्रिकोणाचे सूत्र काय? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. 69 नंबरचं उदाहरण पहा, एका चौरसाचा कर्ण हा वर्गमुळात 32 आहे तर परिमिती किती? पहा, हे चौरस त्याचा कर्ण वर्गमुळात 32 आहे. वर्गमुळात 32. आता वर्गमुळात 32. आता हा झाला पायथागोरस सिद्धांतानुसार. आपण इथे घेऊया, ही बाजू x आहे चौरसाची, तर ही बाजू सुद्धा x राहील. आता इथे x चा वर्ग, या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग, कर्णाचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 32चा वर्ग. x चा वर्ग आणि x वर्ग, 2x वर्ग बरोबर. पहा, वर्गमूळ आणि वर्ग हे कटले म्हणजे झाले 32. म्हणजे x वर्ग बरोबर 32/2. गुणाकाराची इकडे भागाकार आले, x बरोबर 16. म्हणजे x बरोबर 16 कशाचा वर्ग आहे? तर 4. तर लक्षात असू द्या की x ही काय झाली? एक बाजू झाली. आता परिमिती विचारली कशाची? चौरसाची. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू
म्हणजे 4 गुणिला 4 म्हणजेच किती झाले 16. म्हणजे त्याची परिमिती किती होईल त्या चौरसाची तर 16. 70 नंबरचं पहा, एका पूरक कोनाचे माप त्याच्या कोनाच्या मापाच्या 4 पट आहे. इथे एका पूरक कोनाचे माप पाहिजे होतं. एका पूरक कोनाचे माप त्याच्या कोनाच्या मापाच्या 4 पट आहे. तर कोनाचे माप किती? पहा, कोनाचे माप x धरलं तर पूरक कोनाचं किती होईल 4 पट म्हणजे 4x. आणि पूरक कोन आणि त्याच्या संबंधित जो सोबतचा कोन राहतो लगतचा याची बेरीज किती राहते 180. मग आता इथे 5x बरोबर 180, x बरोबर 180 भागीला 5 म्हणजेच इथे 36. हे झालं तुमचं कोणत्या कोणाचं माप. त्याच्या पूरक कोणाचं माप म्हणल्यावर 36 गुणिला 4 करावं लागेल. 4 पट म्हणल्यावर 4x बरोबर 4 गुणिला 36 म्हणजे 144. तर त्या कोणाचे माप किती? तर इथे पहा त्या कोणाचे माप 36 होईल आणि त्या पूरक कोणाचे माप होईल 144. पर्याय क्रमांक 1 36. हे पूरक कोणाचे माप. जर इथं पूरक कोणाचे माप जर विचारले असते तर 144 असते. आपल्याला त्या कोणाचे माप विचारले म्हणजे 36. 71 नंबरचं उदाहरण पहा, एक घर बांधकामाचे काम 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात. तर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? पहा, 12 सुतार 8 दिवसात काम पूर्ण करतात. 4 सुतार वाढले म्हणजे आता प्रत्यक्ष सुतार किती झाले 16. तर ते किती दिवसात पूर्ण होईल? आता हे झालं व्यस्त चलनाचं उदाहरण. म्हणून 12ला 8 तर x ला 12ला 16 तर x ला 8 म्हणजे 12 गुणिला 8 16 गुणिला x. इथे पहा x बरोबर 12 गुणिला 8 हे गुणिला भागीला 16. x बरोबर पहा इथे 8 एक 8 8 दोन्ही 16 बे एक बे बे सक 12. म्हणजेच इथे किती सुतार लागतील तर 6. बहात्तर उदाहरण पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 ने निशेष भाग जाते? आता इथे लक्ष द्या की 6 ने निशेष भाग जाणारी संख्या एक तर ती सम असावी आणि 3 ने भाग जाणारी असावी. म्हणजे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. तर पहा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि 14 बेरीज येते. 14 3च्या पड्यात नाही. त्याच्यानंतर इथे पहा 2 आणि 5 7, 3 10 आणि 16, 16ला 3 न भाग जात नाही. 5 आणि 6 11, 11 आणि 5 16, 16 आणि 8 24, 24ला 3 ने भाग जातो. 9 आणि 12, 12 आणि 5 17 आणि 19, 19ला 3 न भाग जात नाही. 16ला 3 न भाग जात नाही. 14ला सुद्धा 3 न भाग जात नाही. इथे 24ला भाग जातो म्हणजेच 6 ने निशेष भाग जातो. 73 बघा पहा, मालिका पूर्ण करा. S M T W T F. तर समोर काय? तर हे पहा संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. म्हणजे इथं काही सॅटरडे. त्यानंतर पहा वेगळा गट शोधा. यामध्ये उदाहरण पहा, पर्याय कोण दिले? 385, 132, 187, 364. तर पहा या दोन संख्येची बेरीज मध्यभागी आहे. या दोन संख्येची बेरीज मध्यभागी आहे. या दोन संख्येची बेरीज मध्यभागी आहे. इथे मात्र 3 आणि 4 7 असायला पाहिजे होती तर 6 आहे. म्हणजे वेगळा अंक कोणता, गट कोणता आहे तर 4 नंबरचा. त्यानंतर 75 पहा, वेगळा गट शोधा. पहिला आहे 28, दुसरा आहे 63, तिसरा आहे 126 आणि चौथा आहे 217. इथे जर तुम्ही निरीक्षण केलंय तर हे पहा 3चा घन अधिक 1 आहे. हे 4चा घन वजा 1 आहे. इथे 5चा घन अधिक 1 आहे. इथे 6चा घन अधिक 1 आहे. पहा 3चा घन
27 अधिक 1 28, 5चा घन 125 अधिक 26, 6चा घन 216 अधिक 1 17. पण इथे पहा 4चा घन वजा 1 आहे, इथे अधिक नाही म्हणजे हा वेगळा गट.